निष्ठावान शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव साहेब. त्यांना काय यावं लागतंय हे सगळ्यांनाच माहिती. त्यांना आपली जबाबदारी काय की धाराशिव जिल्हा हा कुण्या व्यक्तीच्या मागे नसून हा वंदनीय हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा आहे. मातोश्रीची प्रामाणिक असलेला जिल्हा आहे. यात प्रतिनिधी हे शिवसैनिकामुळं आणि मातोश्रीच्या आशीर्वादावर निवडून येतात हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला हा मेळावा यशस्वी करणं आपली सगळ्यांची जबाबदारी. आपण तात्याने सांगितलं मग आता खंबीर राहा. त्या खंबीर आहे मी, काळजी करू. तुम्ही तरी जाणार नाही, तुम्ही गेला तरी जाणार. मला तुम्ही तरी जाऊ त्याला म्हणतो मला तू गेला तरी काळजी करू. या ठिकाणी उद्धव साहेबांवर काय आघात झाला असेल, आपल्या पक्षात आपण आपला सर्व जवळ एखादा माणूस एक ग्रामपंचायत ज्याच्यासाठी आपण प्रचार करतो असा माणूस गेला तरी आपल्याला. पण यांचे 6 खासदार 22 ज्यांना केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री अशीच लोक निघून गेली. पण उद्धव साहेब लढतायत, आदित्य साहेब लढतायत. शिवसेनेचा जन्म हा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून, संघर्ष करणाऱ्याची संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झालेला आहे. नेहमी मागे जे शिवसेनेतले जन्म हा सत्तेसाठी झालेला नाही. हा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जपण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी हा शिवसेना. आताही आज सांगतो तुम्हाला, बघानी कामामध्ये विषय काढला. आपल्या जे काही घटक काम, विकास या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण इथून पुढच्या काळात आपल्याला सर्वसामान्य माणसाचा आवाज बनवून जर त्यांची काम करायची तयारी आहे. संघटनेला तर आपल्या सगळी पुनर्रचना करावी लागणार आहे. शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत सगळी पुनर्रचना आणि ज्या कार्यकर्त्यांची संघर्ष करायची तयारी आहे अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच आपल्याला ही संघटना बांधायची. संघर्ष करायची, व्यवस्थेवर लढायची त्यांची तयारी आहे. अशा लोकांना सोबत घेऊन आपल्याला ही संघटना बांधायची आहे. 2029ला आपल्या आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा डौलाना करायचा असेल तर आपल्याला, कारण आपण बघतो आता सगळे सत्तेत आहेत, मग सर्वसामान्यांचा आवाज करून म्हणून काम करायचं. सगळे जर सत्तेत असले तर सर्वसामान्यांसाठी कोणतरी काम केलं पाहिजे का? त्यामुळं आपण संघर्ष करायची तयारी ठेवावी. आपल्याला काय मिळणार नाही ही मानसिकता ठेवली पाहिजे. आपल्याला फक्त संघर्षच वाटायला आहे, कमीत कमी 3 वर्ष तरी ही मानसिकता ठेवून ही मानसिकता केली तरच. त्यामुळं आपण मनानं हरून जमणार नाही. आणि इथली शिवसेना ही ठाकरे कुटुंबियावर मातोश्री करणारी शिवसेना. कुण्या व्यक्तीवर किंवा एखाद्या व्यक्ती समोर करणारं कुणी नाही. आज जे आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, बयाने सांगितलं 16ला त्यांना नगराध्यक्ष केलं, मला 17 केलं, 19ला आमदार केलं, 24ला परत आमदार केलं. त्यांचा आशीर्वाद तुमचे सगळ्यांचे कष्ट, त्याच्यामुळे फक्त आम्ही निवडून येऊ शकतो. त्याची जाण आम्हाला. त्यामुळे तुमच्या शक्तीची आमच्या